हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण बनवतो इथं चिवडा, तर मक्याचा चिवडा आहे। तर त्यासाठी बघा मी साहित्य काय काय घेतलेलं आहे। इथे काजू आहेत, मनुके आहेत, खोबरं आहे, फुटाण्याची डाळ आहे, चिवडा मसाला घेतलेला आहे, मीठ आहे, शेंगदाणे आहेत, पिठी साखर आहे, लसूण आहे, कढीपत्ता आहे। एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला हा चिवडा जो आहे ना, हे जे कॉर्नचं आहे मक्याचं, तर ते तळून घ्यायचं आहे। तर चला स्टेप बाय स्टेप आपण तळून घेऊ, नंतर पुढची प्रोसिजर करू। तर सर्व आपलं आता तळून झालेलं आहे। आता मी बाजूला ठेवून दिलेलं आहे। आता आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। आता स्टेप बाय स्टेप आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला हे मिक्स करायचं आहे। तर आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेते। तर सगळ्यात पहिले इथे शेंगदाणे आहेत ना, चांगले भाजून घ्यायचे। चांगली त्याच्यावरची जी साल आहे त्याला तडे गेले पाहिजे, तिथपर्यंत चांगलं भाजायचं आहे खुसखुशीत। त्याच्यानंतर आपण बाकीचे जे काही येते स्टेप बाय स्टेप भाजू। तर चला आपण हे पण भाजून घेऊ। आता मी थोडंसं तेल कमी केलं। आता त्या तेलामध्ये बघा मी लसूण टाकून घेतलेला आहे। चांगला तळतूड द्यायचा, चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे। लसणाचा आपला कच्चापणा जो आहे ना, ते सगळा काढून घ्यायचा। तुम्ही सोललेला घेऊ शकता किंवा न सोललेला घेतला तरीसुद्धा चालतो, पण मी सोलून घेतला होता लसूण। तर चांगला भाजून घ्यायचा हा तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत। त्याच्यानंतर आपल्याला बाकीचं जे साहित्य राहिलेलं आहे आपलं ते टाकायचं आहे। तर आता पहिले तर हा लसूण भाजून घेते। लसूण भाजला की मी त्याच्यात आहे ना आता काजू टाकून घेतले, लसूण काढून घेतला। आता बघू शकता लसूण चांगला लाल भडक असं झालेला आहे। नंतर मी काजू टाकले। काजू काय लगेच भाजले जातात। आणि मी मनुके पण घेतलेले आहेत। मनुके आपल्याला भाजायचे नाही येते, तर आपल्याला असेच वापरायचे आहेत। तर आता हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला आता कढीपत्ता टाकायचा आहे। तो सुद्धा मी चांगला भाजून घेतला कुरकुरीत होईपर्यंत। तुम्ही आता कढीपत्त्याची क्वांटिटी जास्त टाकली तरी पण चालेल। शेवटी मी इथं हा मसाला टाकलेला आहे। तर याच्यात मी थोडंसं तेल टाकलं पुन्हा एकदा आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं। आता हे थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर हे जे तेल आहे ना, आपल्याला त्या चिवडा पण घेतला त्यात मिक्स करायचं आहे। तर आता इथं बघू शकता बाकीचं जे काही साहित्य होतं त्याच्यामध्ये बघा हे स्टेप बाय स्टेप मी सगळं असं मिक्स करून घेते। तर आता बघू शकता असं थोडं थोडं करून मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे। तर चला आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। तर मंडळी आता स्टेप बाय स्टेप आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा जे काही मसाला आपण केला होता तो पण आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वरतून आपल्याला मीठ टाकायचं आहे, साखर टाकायची आहे म्हणजे पिठी साखर, आणि पुन्हा एकदा असं व्यवस्थित टॉस करून घ्यायचं आहे। मग सगळा मसाला व्यवस्थित लागला जातो। तर मंडळी आता जो काही मसाला होता तो सगळा मी व्यवस्थित असं लावून घेतलेला आहे। व्यवस्थित टॉस करून घ्यायचं म्हणजे सगळा मसाला सगळीकडे लागेल असा। तर राहिलेलं जे काही होतं ते पण असं मिक्स करून घेतलेलं आहे। फायनली इथं आपला असा चिवडा तयार झालेला आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते एकदा जरूर कळवा। व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।